आणि यानंतर आपण भंडाऱ्यामध्ये जाऊया. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, ह्या भागाचे खासदार सुनील मेंढेजी, आपले पालकमंत्री, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर विजयकुमार गावित, विधिमंडळातील माझे सहकारी राजू कारेमोरेजी, नरेंद्र भोंडेकरजी, माजी खासदार मधुकर कुकडेजी, माजी खासदार शिशुपाल पटेलजी, नाना पंचबुद्धेजी, परिणय फुकेजी, राजेंद्र जैनजी, योगेश कुंभेजकरजी, बाळा काशीवारजी, सुनील फुंडेजी, धनंजय दलाल, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विशेषतः महायुतीमध्ये काम करणारे विविध राजकीय पक्षाचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, माझ्या भंडारा जिल्ह्याच्या विविध भागातून विविध तालुक्यातून आलेले सगळे लाभार्थी, सगळा अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, काही कारणानिमित्तानं हा कार्यक्रम थोडासा पुढे जात होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की दिवाळी झाल्यानंतर आपल्याला पहिलं शासन आपल्या दारी म्हणून कार्यक्रमाला कुठं जायचं तर ते भंडाऱ्याला जायचं, आणि त्याच्यामुळं आज भंडाऱ्याचा शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होतोय. आणि योजना कल्याणकारी, जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम, ह्याच्यामध्ये विविध वेगवेगळे कार्यक्रमांची उद्घाटनं आणि भूमिपूजन पण एकाच ठिकाणून मुख्यमंत्री महोदयांनी केली. आपल्याला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तसं बघितलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी अनुकूल अशा प्रकारची मोठी निसर्ग संपदा आहे. भंडारा जिल्हा तसं बघितलं तर जल म्हणजे पाणी, जंगल यानं परिपूर्ण अशा प्रकारचा हा जिल्हा आहे. मागे 2 जिल्हे झाले, भंडारा गोंदिया. भंडाऱ्यामध्ये 3 आमदार प्रतिनिधित्व करतात, आणि त्याच्यातनं हे प्रतिनिधित्व करत असताना ह्या भागातले प्रश्न सुटावेत, खऱ्या अर्थाने एकनाथराव शावेत, खऱ्या अर्थाने एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळेजण जे हे महायुतीचं सरकार चालवतोय, त्या योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत, दारापर्यंत, त्यांच्यापर्यंत पोचाव्यात, ह्याच उद्देशाने महायुती सरकारने हा कार्यक्रम हातामध्ये घेतला. आता तुम्ही पाहिलं, अनेकांना, काही दिव्यांग होते, काहींना नोकऱ्या आता लागलेल्या आहेत, काहींना महिला बचत गट उत्तम पद्धतीनं चालवतात, काहींना ट्रॅक्टर आपण दिलेले आहेत, काहींना हार्वेस्टर आपण दिलेले आहेत. अनेक प्रकारच्या बाबी देण्याचा प्रयत्न सरकारने या माध्यमातून केलेला आहे. शेवटी सरकार काम करत असताना तो कारभार लोकाभिमुख झाला पाहिजे. त्याच्यातनं खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला, मग तो माझा मराठवाड्याचा, विदर्भाचा, उत्तर महाराष्ट्राचा, कोकणाचा, पश्चिम महाराष्ट्राचा कोणताही असो, त्याला वाटलं पाहिजे की हे सरकार माझाही विचार करत आहे. आणि त्याच अनुषंगाने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार काम करते. अनेक महत्त्वाचे निर्णय आपण ह्या 1.25 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले. त्याच्यातून माझ्या बळीराजाला, माझ्या कष्टकऱ्याला, माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजना, ही तर योजना इतकी चांगली, आपण सरकारच्या माध्यमातून करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करतो, आणि राज्यात सर्वसमावेशक विमा योजना राबवण्याचा एक क्रांतिकारी निर्णय ह्याच्या आधी कुठल्याही सरकारने तो घेतला नाही. अशा प्रकारचा हा निर्णय घेतला, आणि त्यानुसार अवघ्या 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येतो. याचा लाभ राज्यातल्या अक्षरशः लाखो शेतकऱ्यांना होणार आहे, आणि तो झाला देखील. महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना, याचा लाभ बळीराजाला स्वाभिमानानं जगण्यासाठी तसंच आत्मनिर्भर करण्यासाठी हे झालेलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विम्याच्या अग्रिम रकमेचं वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये
जिथं पाऊस काळ कमी पडलेला आहे, जिथं दुष्काळी परिस्थिती आहे, जिथं शेतकऱ्याच्या हातातनं पीक गेलेलं आहे, जिथं जास्त पाऊस पडून पीक अडचणीमध्ये आलेलं आहे, आत्तापर्यंत 47,63,000 नुकसान भरपाई अर्जांना आपण मंजुरी दिलेली आहे. दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या निमित्तानं आढावा घेत असतात. आम्ही सगळेजण त्या चर्चेमध्ये असतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतील, काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते पण सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्या अर्जांना आपण मंजुरी दिली. 1,954 कोटी रुपयाचं वाटप आपण महाराष्ट्रामध्ये विविध भागात करतोय आणि त्याच्यातले 965 कोटी रुपयाची रक्कम तर ऑलरेडी आजपर्यंत शेतकऱ्याला देण्यात आलेली उर्वरित रकमेचं देखील वाटपाचं काम त्या बाबतीमध्ये सुरू आहे. अशा पद्धतीनं या पीक विमा योजनेमध्ये 1,70,67,000 अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे आणि केवळ 1 रुपयात बाकीचे सगळे पैसे हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि काही हिस्सा केंद्र सरकार शेतकऱ्याच्या करता त्या ठिकाणी देतोय. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही पण मूळ शेतकरी आहोत. शेतकऱ्याचा एखाद्या वर्षी शेती अडचणीत आली तर पुन्हा त्याला अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता काही काळ लागतो आणि त्याच्यातनंच तो खचतो, त्याच्यातनंच तो नाउमेद होतो. कधी कधी आमचा शेतकरी आपला शेतकरी आत्महत्येच्या पर्यंत विचार करतो आणि त्याच्यातनं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि म्हणून हे होऊ नये म्हणून 0% व्याजाने पीक कर्जाचा पुरवठा करण्याचा निर्णय पण राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला. अशा पद्धतीनं जवळपास आपण मोठ्या प्रमाणावर या बाबतीमध्ये काम करतोय. पीक विम्याचा जो हप्ता झाला त्याच्यामध्ये 8,016 कोटी रुपयाचा हप्ता आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यातला पहिला हप्ता जवळपास 3,050 कोटीचा हा देखील देण्याचं काम झालं. जे नियमित परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पण ह्या राज्य सरकारने घेतला. त्याच्यामध्ये कधी कधी काही भागात पूर येतो. मध्ये आपल्या नागपूर पण शहरामध्ये अचानक पूर आला आणि खूप जणांचं नुकसान झालं. इतरही भागामध्ये कधी कधी होतं. आपल्या भंडाऱ्याला पण त्याचा फटका बसतो आणि पुराचं पाणी घरात शिरल्यामुळं नुकसान झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पूर्वी प्रतिकुटुंब 5,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं जात होतं. परंतु यंदा मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने त्याच्यामध्ये वाढ केली आणि पूरग्रस्तांना 5,000 रुपयाच्या ऐवजी प्रति कुटुंब ताबडतोब 10,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय देखील त्या बाबतीमध्ये घेतला. नेहमीच कसलाही प्रकारचा प्रसंग आला, अतिवृष्टीचा असू द्या, त्याच्यामध्ये अवकाळी पावसाचा असू द्या, दुष्काळाचा असू द्या, भूकंपाचा सारखं नैसर्गिक संकट असू द्या, ह्या परिस्थितीतनं नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहतं. बाधितांना मदत करण्याच्या सरकार नेहमीच हे सरकार कटिबद्ध असतं. त्याच्यामध्ये NDRF आणि SDRFचे नॉर्म जे आहेत ते देशात वेगळे आहेत, त्याच्या दुप्पट मदत करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होतं. साधारण आमचा प्रयत्न महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा ह्या सरकारचा आहे. सत्ताकारणात समाजकारणात कोणतीही भूमिका असली तरी महाराष्ट्राचा विकास हा आमचा महायुती सरकारचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करणारं हे आमचं सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण काम करत होतो, यापुढेही करत राहणार आहे. अशा प्रकारचा देखील शब्द मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं तुम्हाला देऊ इच्छितो. इथं अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण त्या बाबतीमध्ये केला. ह्याच्यातून शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या अक्षरशः लाखो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घर बसल्या मिळतो, याचा आनंद आम्हाला पण आहे. या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत नाहीत. योजनांची माहिती त्यांना घरी बसल्या मिळते. योजनेसाठी कागदपत्र गोळा करणं, त्याच्यामध्ये शांत बसा असे कोणतरी विरोधक पाठवतात एखाद दुसरा आणि गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत.
आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही घटक हा त्याच्यामध्ये कुठल्याही लाभापासून वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भूमिका महायुती सरकारची आहे, राज्य सरकारची, मुख्यमंत्र्यांची आहे, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्यांची आहे. आणि त्याच्यामुळं आज सरकार सगळ्यांच्या बाबतीमध्ये काम करत असताना सध्या राज्यामध्ये थोडासा आरक्षणाचा एक मुद्दा पुढं आलेला आहे, परंतु त्याच्यातनं कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा चाललेला आहे. त्याच्यातून कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही आणि ज्यांना आज आरक्षण मिळालेलं आहे त्यांनाही त्याच्यामध्ये कुठलं अडचण येणार नाही अशा पद्धतीनं पुढं जाण्याच्या बद्दलची भूमिका राज्य सरकारची आहे. त्याच्यामध्ये काही कमिटी नेमलेली आहे, माजी न्यायाधीशांची कमिटी नेमलेली आहे, त्याचा अभ्यास चाललेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही घटकाला आरक्षण देत असताना ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये टिकलं पाहिजे. त्याच्यातनं खऱ्या अर्थाने गरिबाला मदत झाली पाहिजे, ज्या आरक्षणाची मागणी करतात त्या घटकाला मदत झाली पाहिजे आणि ती मदत होत असताना इतरांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याबद्दलची खबरदारी राज्य सरकार घेत आहे. आज मात्र काही जण जाणीवपूर्वक त्याच्यातनं वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न करतायत. मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की भारत सरकारनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या करता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झारखंड येथून भारत संकल्प यात्रेची 15 नोव्हेंबरला 4-5 दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे. देशातल्या शहरी भागामध्ये, ग्रामीण भागातनं ही यात्रा जाणार आहे. लोकांना केंद्र सरकारच्या योजना माहिती व्हाव्यात, जसं आपण शासन आपल्या दारी हे राज्य सरकारच्या योजना माहिती व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतोय, तशा देश पातळीवर देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली फार चांगले निर्णय, चांगले त्याबद्दलच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या लोकांना माहिती व्हाव्यात, त्याचा लाभ देशातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांना मिळावा यासाठी ही भारत संकल्प यात्रा काढण्यात आलेली आहे. ही संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत. आणि त्याचा महाराष्ट्रातल्या योजनांच्या बरोबरच केंद्र सरकारच्या योजनांचा सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचं आव्हान देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना करू इच्छितो. इतर पण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जिल्ह्यातले प्रश्न आहेत. तुमसरला धान किंवा बावनथाडी प्रकल्प आपण केला, त्याच्यातनं तिथं आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. मोहाडीला कोसा कापड हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम तिथं होत असतो. भंडाऱ्याची पितळी भांडी उभ्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत. लाखनीला भुगाव मेंढा विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते, हे एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण आपल्याकडं आहे. साकोलीला नागझिरा अभयारण्य आणि पवनीला गोसीखुर्द धरण, ज्याचा 2.5 लाख हेक्टरला फायदा होतोय. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ह्या जिल्ह्यांना त्याचा फायदा होतो. लाखांदूरचा तलाव, अशा प्रकारे निसर्गाने देखील खूप काही देण्याचा प्रयत्न आपल्या ह्या जिल्ह्याच्या करता केलेला आहे. भंडाऱ्याला नेहमी अतिवृष्टीचा त्रास होतो, त्याच्याकरता पण रिंग रोडचं पण काम त्या बाबतीमध्ये हातामध्ये घेतलेलं आहे. मधल्या काळामध्ये जसा मुंबई नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग केला गेला, मध्ये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी येत्या काळात समृद्धी महामार्ग भंडारा आणि गोंदियापर्यंत वाढवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. लवकरच त्याचा टेंडर निघणार आहे. आणि कुठेही तुम्ही पहा, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, मग अमित शाह साहेब असतील, नितीन गडकरी साहेब असतील, हे सगळे देश पातळीवर काम करत असताना पूर्वी कधी देशातले किंवा महाराष्ट्रातले राष्ट्रीय महामार्ग
एवढे चांगले नसायचे, इतके चांगले राष्ट्रीय महामार्ग आता आपल्या देशात झालेले आहेत आणि त्याच्यात सगळ्यात जास्त झुकतं माप हे विदर्भाला मिळालेलं आहे. आणि त्याचा निश्चितपणे विदर्भामध्ये विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं, कारखानदारी येण्याच्या दृष्टिकोनातनं, इथं आर्थिक सुबत्ता येण्याच्याकरता त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की महत्त्वाची धरणं इथं असताना आपल्याला धानाबरोबर काही नगदी पिकं घेण्याची गरज आहे. कृषी विभाग त्याच्याकरता मार्गदर्शन करायला तयार आहे. पण माझी विनंती आहे की वर्षानुवर्ष 30 पिकं घेऊन आम्ही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्वी आमच्या आजोबांच्या काळात वेगळी पिकं घेत होतो. त्याच्यातनं काय साधारण लोकांची मागणी आहे, ग्राहकाला काय पाहिजे, ती फळं, तो भाजीपाला, ती फुलं, ते धान्य आपण जर तयार करू शकलो तर त्याच्यातनं शेतकऱ्याला पण जास्तीचा फायदा होण्याच्या करता मदत होते. आणि त्याच्यामुळं आज आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक पाण्याची उपलब्धता असताना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर या भागामध्ये देखील नगदी पिकांची लागवड करून शेती आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी हे महायुतीचं सरकार प्रयत्नशील आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी. आपल्या शेजारी गोंदिया जिल्ह्यात पण खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या प्रयत्नातनं विमानतळ झालेलं आहे, प्रवासी विमान सेवा देखील सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळं भंडारा गोंदियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगपती त्यांचे उद्योग लावण्याच्या करता त्यांचं पण एक महत्त्वाचं विमानाचं साधन आपण उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. मधल्या काळामध्ये इथल्या सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींची, खासदार आमदारांची मागणी होती की बाबा गोंदियाला मेडिकल कॉलेज झालेलं आहे, तसं भंडाऱ्याला पण मेडिकल कॉलेज द्यावं. आणि आपण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने इथलं वैद्यकीय महाविद्यालय देखील मंजूर केलेलं आहे. लवकरच त्याचं टेंडर काढून त्याचंही काम सुरू केलं जाईल, ज्याच्यातून माझ्या भंडारा जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारे आरोग्याची पण सेवा देता येतील आणि माझ्या ह्या भागातले डॉक्टर पण त्याच्यातनं निर्माण होतील. संतफ्लॅग आणि अशोक लेलँड ही मोठे उद्योग माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. तशाच पद्धतीचे आणखीन काही प्रकल्प आणण्याचा ह्या सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्याकरता चांगलं औद्योगिक धोरण हे आपण त्या राबवतोय. मोहाची फुलं, मोहाची झाडं ह्याच्यातनं पण माझ्या गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, मेळघाटामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला तिथं लोकांना मदत करता येईल. मोह फुलानंतर याच झाडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात, त्या पण आपल्या लोकांच्या करता राबवण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. धान खरेदी केंद्र तातडीनं सुरू करणं वगैरेच्या मागण्या खासदारांनी, आमदारांनी सगळ्यांनी केलेल्या आहेत. त्या बाबतीत मी एवढंच सांगेन की आज तारीख 21 आहे, त्याच्यामध्ये लवकरच आपल्याला 7 डिसेंबरपासून नागपूरचं अधिवेशन हे आपलं सुरू होतं आहे. त्या निमित्तानं विदर्भाच्या 11 जिल्ह्यातले आणि आपल्या भंडारा गोंदियाचे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही तुमच्या मागण्या आहेत, आज पण निवेदन स्वरूपामध्ये अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथल्या लोकप्रतिनिधींनी केला आहे, कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामध्ये देखील बारकाईनं लक्ष घालून त्याला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकार घेईल, याबद्दलची खात्री आणि ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. आणि एकंदरीतच पूर्वी हे सरकार काम करत असताना 2 डबल इंजिनचं सरकार होतं. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे प्रमुख घटक म्हणून काम करत होते. आता त्याला आणखीन एक इंजिन जोडलं गेलं. हे सरकार आता ट्रिपल इंजिनचं सरकार झालेलं आहे. आता राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे हे सरकार अधिक मजबूत झालेलं आहे आणि याच्यातून लोकांचे प्रश्न सुटावेत. जरी काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, स्वतः मुख्यमंत्री पण वेगवेगळ्या प्रकारचे आरोप विरोधक करतात, त्यावेळेस सांगतात की मला ह्याला महत्त्व द्यायचं नाही, मला विकासाला महत्त्व द्यायचं आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळं
राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांच्या सह प्रत्येक घटकाचा विकास करण्यावर विशेष भर या महायुतीच्या सरकारचा दिला जातो, इथून पुढे पण दिला जाणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही सर्वजण एकजुटीनं राज्याचा विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. सर्व क्षेत्रामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला क्रमांक 1चं राज्य करण्याचा सतत आमची चर्चा होत असते, आमचा प्रयत्न होत असतं, आमचं धोरण ठरत असतं. आणि सरकारच्या या विकासाच्या कामाला जनतेची देखील साथ हवी आहे, तुमचे देखील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हवेत, तुमचा देखील आया बहिणींचा पाठिंबा हवा आहे, तरुण तरुणींचं सहकार्य हवं आहे, ते आपण सगळ्यांनी द्यावं. अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो. आणि आपण पुन्हा एकदा मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आणि ज्यांना ज्यांना लाभ आज लाभार्थी म्हणून मिळालेला आहे त्या गोष्टीचा फायदा स्वतःचा संसार मार्गी लावण्याच्या करता, स्वतःचा प्रपंच चांगला करण्याच्या करता, आपल्या मुलाबाळांच्यावर चांगले संस्कार करण्याच्या करता, आपल्यामध्ये एक समृद्धी येण्याच्या करता, सुख येण्याच्या करता ह्या सगळ्याचा वापर आपण करावा असं आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.